हाय हॅलो गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करत आहे. आणि आज तारीख आहे 4 आणि श्रावण सोमवार आहे आज. आणि शिवमूठ आज तीळ आहेत. तर चला मग मी आता जात आहे कामाला आणि तुम्हाला दाखवते आता किती वाजले. आता 8 वाजत आलेत. मला 8 वाजता कामाला जायचं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता की इथे माझं सगळं क्लिनिंग वगैरे सगळं झालेलं आहे. देवपूजा झालेली आहे. इकडे देवाला मी प्रसाद पण चढवलेला आहे. सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत माझ्या. आणि इकडे दाखवते, इकडे कुकर वगैरे मी लावून ठेवलेला आहे जेणेकरून आल्यानंतर भाजी वगैरे डाळ वगैरे फोडणीला देईन. इकडे पण सगळं काढून ठेवलं आहे, बेडशीट वगैरे. आता मी मस्तपैकी माझी आवडती गोष्ट म्हणजे चहा ही मी पिणार आहे आणि मी जाणार आहे कामाला. आणि बघूया आज मला एका ठिकाणी जायचं आहे, तर तिथे जाणं होतं का. ठीक आहे, भेटूया आपण थोड्या वेळाने. हाय, मी आली कामावरून जाऊन, पण आता वाजले 12:45. मी आली मगाशीच. पारसला पण शाळेतनं आणलेला आहे मगाशीच. पारस आता इथे टी व्ही बघत आहे. आणि आल्याला शूट नाही करायला जमलं कारण की माझ्या मागं लय डोक्याला ताप असतं. पाणी प्यायलाही फुरसत नसते मला आल्या तुम्हाला दाखवते. बघा, हे डाळ भात, इकडे भाजी तयार आहे. म्हणजे डबे गेलेले आहेत माझे, याच्यात चपात्या आहेत कारण की अजून डबे जायचे आहेत. आणि इथे मी आता चहा ठेवला आहे मला स्वतःसाठी. सकाळी मी पिऊन गेली होती चहा, ते मला माहिती आहे. पण काय आहे ना की तो घाईमध्ये पिल्लेला चहा होता, त्याच्यामुळे मला पुन्हा चहा लागतो. तर आता मी 1 वाजता चहा पिते बघा. तर हे बघा, आत्ताशी म्हणजे कामं झाली. कामं म्हणजे की मला अजून खिचडी बनवायची, स्वतःसाठी काहीच बनवलेलं नाही आहे. आता चहा पहिले पिणार आहे. माझा उपवास आहे, सोमवार आहे ना, श्रावणी सोमवार, तर त्याच्यासाठी. आणि अशी घाई असते माझ्या आल्याला, त्याच्यामुळे मला शूट वगैरे करायला आल्याला जमत नाही. आलं की चप्पल काढली का पाणी घेतलं की पहिले डबे बनवायला जायला लागतात. आणि त्यात लगेच पारसचा आणायचं टाईम होतं. मग अर्ध सोडायचं, पारसला घेऊन यायचं, परत आल्यावरती जे राहिले ते बनवायचं. आता पारसला घेऊन आली, डबे देऊन आली, जे बाहेर द्यायचे होते ते देऊन आली. आणि आत्ता स्वतःला चहा ठेवलेला आहे. तो चहा आता पिणार आहे 1 वाजता. आणि मी चहा लवर आहे बाबा, त्याच्यामुळे मला चहा कधी पण द्या, मी कधी पण पिते, तसं काही नाही आपलं. अशी धावपळ असते माझ्या मागे, त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला जमत नाही. आणि मेन गोष्ट असं आहे की लोक बोलतात हां बाहेर कामाला जाते, घरात टिफिन बनवते. लोक नाही, आपलेच लोक बोलतात, बाहेरचे नाही. एवढे पैसे ही काय करते ना, मेहनत पण करते आणि तेवढाच पैसा बाहेर पण इन्व्हेस्टमेंट करते. हे बोलणारे दुसरे नाही, माझे सासरचेच लोक आहेत, दुसरं कोणी नाही आहे. जे आहे ते मी तोंडावर बोलते, कारण माझ्या तोंडावर नाही बोलत, बाहेर खूप जणांकडे ते बोललेले आहेत. आणि ते शब्द पण खरं आहे 100% ते खरं आहे. ज्यांच्याकडनं मला कळलं ते 100% खरं आहे की काय करते पैशाचं आणि काय नाही करत. कमी कर गॅस, बंद कर मग. तर असं म्हणतात की काय करते, एवढे पैसे एवढे कमवते, कोणाला देते, तिच्या घरच्यांना देत असेल. तर माझ्या घरच्यांना पैसे द्यायची गरज नाही आहे. माझा भाऊ भक्कम आहे कमवणारा, तो त्याच्या वडिलांना बघतो व्यवस्थित, त्याच्यामुळे काही गरज नाही आहे की त्यांना पैसे द्यायचे. ते माझ्या पैशावरती नाही आहे, उलट तेच मला देतील, असे लोक आहेत माझे. आणि दुसरी गोष्ट मेन की असं आहे की आणि तीच जरी दिलं ना तरी तीच लोक मला बघतात, दुसरं कोणी बघत नाही मला. त्याच्यामुळे मला काही फरक नाही पडत. आणि माझे व्हिडिओ माझे सासरचे लोक पण बघतात, पण मला काही नाही फरक पडत. जे खरं आहे ते खरं आहे. अशी माझ्या मागे धावपळ असते की मला 1 मिनटंसुद्धा फुरसत नसते. 1 मिनटंसुद्धा फुरसत नसते मला बाहेर जायला आणि फिरायला वगैरे, किंवा असं ह्यांच्यासारखं इकडे जा तिकडे जा, हे घ्या ते घ्या, असल्या मला गोष्टीची फुरसत नाही आहे. सॉरी, व्हिडिओ बंद केला कारण मी चहा ठेवला होता ना, तर तो उतून गेला. मी गॅस फास्ट ठेवला, फारच मला सांगायला आला. मग मी चहा खाली सांडला, तो जास्त नाही सांडला, थोडासाच सांडला होता, त्याच्यामुळे मी गेली बघायला. तर विषय असा होता की माणसांना पैसा दिसतो, पण त्यांच्या मागं जी मेहनत असते ना ती दिसत नाही, की ती किती धावते आणि किती नाही. असं करून दाखवा तुम्ही, मग मी मानेल. सकाळी उठायचं, बघितलं तुम्ही सकाळचा पण माझा व्हिडिओ, की मी कामाला जरी जाते ना तरी माझ्या मागे कुठलं काम नाही ठेवत. भले माझ्या घरी कोणी पण येऊ दे, कुठला पाहुणा उद्या रावणा उद्या, मी त्यांच्यासाठी पण कामं ठेवत नाही. पहिल्यापासून ही सवय आहे माझी. सगळं क्लीन करूनच जाते, घर क्लीन करणार, जेवण नाश्ता पाणी सगळं करून जाणार. आणि ही माझी सवय माझ्या नवऱ्याला चांगलं माहिती आहे, त्याच्यामुळं कोणी म्हणजे असं बोलू नाही शकत की ही खोटं बोलते म्हणून. की माझ्या नवऱ्याला पहिल्यापासून माहिती आहे. मग इवन की पारचे पप्पा पहिले 12ला कामाला द्यायचे, कारण ते हॉटेल लाईनला आहेत कामाला. ते त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे, त्याच्यामुळे ते हॉटेलमध्येच जॉब करू शकतात.
तर त्यांना पण माहिती आहे ते 12 वाजता कामाला जायचे ना, तेव्हा पण मी चहा, नाश्ता, जेवण हे तिन्ही प्रकार बनवून ठेवायचे. मग त्यांना जेवायचं तर जेवून जा, किंवा नाश्ता करायचा तर नाश्ता करून जा, काही करून मी जायची. शिवाय की मी माझ्या मुलाची तयारी करून मुलाला शाळेत सोडून मग मी कामाला जात होते. पहिले तर मी दिवसभर बाहेर असायची. दिवसभर माझं काम होतं, सकाळी यायची तर मी संध्याकाळी यायची, तेव्हा मी बेबीसिटिंगला काम करत होते. तर तेव्हासुद्धा मी पारसला सोडून मग मी कामावर जायची, परत पारसला घ्यायला जायची आणि पारस दिवसभर माझ्याकडेच असायचा. आणि त्याच्यामुळेच पारससाठीच मी तो जॉब घेतला होता ॲक्च्युली. कारण मी पारस मला तर छोटा होता एकदा, तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये माझा जॉब परत चालू केला होता. म्हणजे मी नर्सिंग केलं आहे, तर त्याच्यामुळे मी कामोठ्यामध्ये केलं होतं मी चालू. पण ना मला ना पारसची नुसती काळजी राहायची. पारस माझ्याकडे तेव्हा मी त्याला बाहेर ठेवत होती, एक जण होते त्यांच्याकडे ठेवत होती. तर मला खूप भीती वाटायची की पारस रडते का काय करते का. पारसकडे रडायचं वगैरे नाही, पण मला ती काळजी राहायची. मग मी धावपळ करत जायची, त्याच्यामुळे मग मला भीती वाटायची. मग मी सोडला तो जॉब. म्हणलं नाही बाबा नको, माझा मुलगा जर लांब असेल तर माझं लक्ष नाही लागायचं. आणि उगाच पेशंटला काहीतरी दुसरं इंजेक्शन दिलं म्हणजे कोणत्या डोक्याला ताप करत बसायचं त्या टेन्शनमध्ये. मग नंतर मला हा जॉब भेटला, मग मी तिथे करायला लागले. आणि त्याच्यामुळे पारसला वळण पण खूप चांगलं लागलं होतं लहानपणापासूनच. कारण पारस 2 वर्षाचंच होतं ना, तेव्हापासून मी तिकडे जॉबला होते. तर ना पारसला खूप चांगलं वळण लागलं. कारण तिथे सगळ्यांच्याबरोबर बसून जेवायचं, सगळं शेअरिंग करायचं, चांगलं म्हणजे पोयम वगैरे पारसला सगळं येतं. आणि तिथे आम्ही पोयम, रॅम्स वगैरे सगळं घ्यायचो. व्यायाम करायला पोरांना शिकवायचो, सगळ्या गोष्टी शिकवायचो. तर त्याच्यामुळे ना पारसला त्या सगळ्या गोष्टींची सवय लागली होती. आणि पारस जेव्हा फर्स्ट टाईम शाळेमध्ये गेला ना, तेव्हा पारस रडलाही नाही. उलट मला काळजी लागली होती. जेव्हा आम्ही सोडायला गेलो होतो पारसला, तेव्हा मला काळजी लागली होती की पारस रडते का काय. आणि त्याच्यानंतर मग 2 तासाची शाळा होती. तर त्या टीचर पण इतक्या चांगल्या भेटल्या ना मला. पारसची पहिली शाळा जी होती, जेव्हा मी त्याला पारसला प्ले ग्रुपला टाकलं होतं, तर त्या टीचर पण इतक्या भारी होत्या ना. गीता मस्के म्हणून त्यांचं नाव आहे. त्या माझ्या फॉलोवर्स पण आहेत, त्यांनी मला इथे फॉलो पण केलेलं आहे. आणि ते अजूनही पारसचं नाव काढतात. आणि जेव्हा पण मी त्यांना विचारायचे ना पारस जेवला का हो, पारस रडत होता का, बोलते अजिबात पारस रडत नव्हता. उलट दुसरी पोरं यायची ना, त्यांना म्हणायचा रडू नका, मम्मी ऑफिसला गेली आहे ना, तुमच्यासाठी चॉकलेट घेऊन येईल ना. बोलते आम्हाला बोलायलाच नाही लागायचं. बोलते तुझाच पोरगा बोलते त्यांना हँडल करतो. कारण तो बघायचा ना की मी बेबीसिटिंगमध्ये मुलांना कशी हँडल करते, काय करते, तर तो पण तसाच करायचा. आणि पारसने कधीच असं हे नाही केलं की माझी मम्मी आहे तर मी दुसऱ्यांच्या पोरांना घ्यायची, त्यांना माया लावायची. तर पारस कधीच नाही माझं हे केलं की माझी मम्मी आहे, मम्मी तू त्याला का घेते, असं कधीच नाही. इतका समंजस होता पारस. तर मी सकाळपासून जाऊन पारस सोबतच असायचा माझ्या. शाळा सुटल्यानंतर पण त्या मॅडम पण माझ्या ज्या मॅडम होत्या ना, तिथे मी काम करायची ज्यांच्याकडे, ज्यांचं बेबीसिटिंग होतं, सीमा म्हणून आहे त्यांच्याकडे, त्या पण खूप चांगल्या होत्या. खूप म्हणजे खूप लाखात एक बाई आहे ती, खूप चांगल्या होत्या. पण त्यांनी थोडीशी गडबड केली होती म्हणून, बाकी काय नाही. गडबड म्हणजे की त्यांनी पेमेंटविषयी आमचं थोडंसं करोनामध्ये प्रॉब्लेम केला होता. बाकी ती बाई लाखात एक आहे, माणूस केला तर खूप चांगली आहे. की माझ्यानंतर पण तिथे दुसऱ्या मुली जॉईन झाल्या ना, तर माझी एक फ्रेंड आहे तिथे दीपाली म्हणून, तर तिचेसुद्धा मुलं वगैरे होती. तर माझा मुलगा तिचा मुलगा एकत्र राहायचा. पण आमच्या मुलांना सवया खूप चांगल्या लागल्या. अजून पण कुठेही गेलं तरी असं कोणी म्हणणार नाही की तुझ्या मुलांनी हे सांडून ठेवलं, असंच खातो आहे तसंच खातो किंवा हीच भाजी खात नाही तीच भाजी खात नाही, असं नाही आहे. कारण की आम्ही सगळ्या प्रकारचे भाज्या तिथे बनवायचो. मी स्वतः तिथे जेवण बनवायचे. तर सगळ्या प्रकारचं जेवण बनवायचे, सगळ्या प्रकारचं. आणि तेच माझा पारस पण खायचा, त्याच्यामुळे पारसला सगळ्या गोष्टीची सवय आहे. आता पारस जेवण करत आहे, बघू शकतात. कारण की पारसला जायचं तर ट्युशनला. पारस झोपलेला, मी त्याला उठवलं आणि पारस आता जेवण करत आहे. आणि मी सुद्धा खिचडी खाणार आहे. चला मग नंतर बोलते. आता खिचडी वगैरे खाऊन घेते, त्याच्यानंतर मी बोलते तुमच्याशी थोड्या वेळाने. ठीक आहे, बाय. हे बघा इथे बनवली खिचडी, ही मी खाणार आहे. पण माझ्या खिचडीमध्ये मीठ नाही आहे. श्रावणी सोमवारी मीठ खायचं नसतं, त्याच्यामुळे माझ्या खिचडीमध्ये मीठ नाही आहे. पारसच्या खिचडीमध्ये आहे. मी मला पहिले खिचडी काढून घेतली आणि मग मी पारसच्या खिचडीमध्ये मीठ टाकलेलं आहे. कारण मीठ नाही खात सोमवारी, श्रावणाच्या सोमवारी मीठ खातात, बिना मिठाचं जेवण खातात आणि उपवास सोडतात, त्याच्यामुळे. ठीक आहे, पारस बाहेर बसला, मी आत बसले, टी व्ही चालू आहे. पण पारस कार्टून बिटून लावतो, ते मला काही जमत नाही. आवाज आला असेल तुम्हाला, हो ना. तर चला मग भेटूया थोड्या वेळानंतर. तोपर्यंत तुम्हीसुद्धा उपवास वगैरे असेल तर खिचडी खा, उपवास नसेल तर जेवून घ्या. ठीक आहे, चला बाय. कसलं ऊन आहे बाहेर. पारसला सोडून आले, दरवाजा वगैरे लावून घेतला, थोडा वेळ झोपते.
इथे भांड्यांचा राडा तसंच पडला आहे, बाकी सगळं क्लीन केलेलं आहे, तिकडे ओटा वगैरे. आता झोपते थोडंसं, थोडा वेळ आराम करते म्हटलं. तर सकाळी उठली आहे 5 वाजल्यापासून. तर पारसला शाळेत लवकर बोलवलं होतं त्याच्यामुळे. तर चला पडदा लावला ना तर अंधार झाला, करते 2 मिनटं. तर चला तर मग भेटूया नंतर. आता थोडा वेळ अर्धा 1 तास झोपते. परत कामं आहेत सगळी, परत कामावर जायचं होतं मला मंदिरात, पण आता कामावर येताच मग संध्याकाळी मी जाईन पाया पडायला. आज सोमवार आहे ना त्याच्यामुळे. तर येताच पडून येईल. तर तेव्हा जमलं शूट करायला तर करेन, नाही तर मग नाही करणार. बघूया आता कसं काय. दमायला होतं कामावरून, असं वाटतं इकडे तिकडे नको जायला, डायरेक्ट घरीच जावं असं वाटतं, पण मंदिरात जायला पाहिजे. तर मी संध्याकाळीच जाईन आता. ठीक आहे, तर झोपते थोडा वेळ. तुम्ही पण झोपा, मी पण झोपते. हाय, हॅलो. आत्ताच उठली मी, आत्ताच म्हणजे 4 वाजता उठली. अर्धी कामंसुद्धा झाली. आता वाजता 5:30. मी दाखवते तुम्हाला 1 मिनिट. हे बघा 5:30 वाजत आले. पारस की अजून आलेला नाही, ट्युशनवरून येईलच. तोपर्यंत तो येईपर्यंत मी सगळं क्लीन वगैरे केलं आहे, सगळ्या गोष्टी म्हणजे झाडू वगैरे. आणि इकडे पण झालेलं आहे. इथे बाहेरचे कपडे जेवढे सुकले होते तेवढे आतमध्ये आणलेले आहेत. इकडे तुम्ही बघू शकता जो भांड्यांचा राडा पडला होता तो पण घासलेला आहे. तिकडे चहा आहे, तिकडे कुकर आहे माझा, जे की पुन्हा संध्याकाळी जेवण बनवायचं आहे मला, त्याच्यामुळे मी कुकर लावत आहे. बघितलं असेल तुम्ही, 1 मिनटं पंखा चालू करते, तिकडची लाईट बंद करते. ते बघितलं की कुकर चालू आहे. तर मला पुन्हा संध्याकाळी टिफिन बनवायला लागतील, त्याच्यामुळे मी कुकर लावून जात आहे डाळ भाताचा. आल्यावरती मग ते सोपं पडतं ना, तोपर्यंत कुकर थंड होऊन जातो. तर पारस येईलच. पारसचे 2 पेपर आहेत, त्याच्यामुळे टीचर त्याला उशिरा सोडत आहे. आता पारस आल्यानंतर मी जाणार आहे कामावरती. हे असं माझ्या मागे आहे. झोपली होती थोडा वेळ, अर्धा तासात झोपली होती. उठली मग हे सगळं उरकलं घरातलं. ते जे तांदूळ दिसत आहेत ना, तुम्हाला दिसले होते पुणेमध्ये, ते मी आतमध्ये नाही ठेवले, कारण मला काही एवढी एकटीला सरकवायला ती जमत नाही. मी बघत होती पण ती काय मला जमली नाही एकटीला सरकवायला. पारस आल्यावरती मग आम्ही दोघं मिळून सरकवू, कारण मला नाही होत. माझ्या लगेच पाठीत दुखतं, असं वजन वगैरे हे झालं ना ते पाठीत दुखतं माझ्या. म्हणजे पारस आल्यावरती आम्ही दोघं आतमध्ये ठेवू. तर चहा ठेवला आहे, पारस येईल तोपर्यंत. पारस आला की मग मी जाईन कामावरती. मग कामावरून आल्यावरती मग परत डबे बनवायचे आहेत मला. हेच माझं डेलीचं रुटीन आहे. कामावर जा, या, पारसला घ्या, सोडा, हेच चालू असतं. घरातलं बघा थोडंफार, या गोष्टी चालू असतात माझ्या. ठीक आहे, चला तर मग भेटूयात नंतर. तोपर्यंत बघा. चला तर मग मी चहा पिते. हा बघा संध्याकाळचा चहा, पूर्ण कप भरून नाही आहे, मी तुम्हाला पूर्ण कप भरून आहे दाखवते. दिसते का तुम्हाला? एवढा चहा आहे, एवढा चहा आहे तो पिणार. कारण हा तरी निदान थोडाफार गरम भेटतो कधीतरी नाही, तो पण थंड करून प्यावा लागतो. आणि जे आहे ते आपलं रिअल आहे, आपण फिल्टर वापरत नाही. आणि दुसरी गोष्ट की ज्या ह्याच्यामध्ये आहे, ज्या अवतारामध्ये आहे ना, त्या अवतारामध्ये मी व्हिडिओ बनवते. मला वाटलं व्हिडिओ बनावं की मी कॅमेरा चालू करते, असं नाही की नट्टापट्टा करायचं. कारण मी भरपूर व्हिडिओज वगैरे बघते यूट्यूबला, इंस्टाग्रामला, की ते मेकअप करून व्हिडिओ करतात. म्हणजे की डेली रुटीन जे पण दाखवतात ना यूट्यूबला, त्यासुद्धा मेकअप करतात. म्हटलं कसं काय ह्यांना सुचतं काय माहिती, मला नाही सुचत. मी जसं माझे केस असतील काय असतील, फक्त एवढंच आहे की आपलं हसू होऊ नये आणि आपल्यामुळे आपल्या घरच्यांना बोल लागू नये, बस एवढंच आहे. म्हणून व्यवस्थित म्हणजे कपडे व्यवस्थित हे करून मी तेवढं करते. बाकी काय आपलं असं हे नाही की आज केस विंचरले पाहिजे, मी लिपस्टिकच लावली पाहिजे, मी हेच. आणि तसंही मी मेकअप जास्त करत नाही, मला आवडतही नाही जास्त मेकअप करायला. आणि माझी स्किन आहे सेन्सिटिव्ह, त्याच्यामुळे काही जर त्याला असं लावलं ना की लगेच असं फोड्या उठतात, लाल होतो माझा चेहरा वगैरे, त्याच्यामुळे वापरत नाही. मेकअप खूप कमी करते. केलेला आहे पार्लरमधून तर मी ना एकदाच मेकअप केलेला आहे माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये. ते पण असंच केलं, म्हटलं चला आपली पण हाऊस व्हायला पाहिजे ना. पण त्या पार्लरवालीला मी आधीच सांगितलेलं होतं, तर त्यांना माझी स्किन माहिती होती कशी आणि कशी नाही. मग त्या ह्याच्यानुसारच त्यांनी माझा मेकअप केलेला. पूर्ण लाईट मेकअप होता, असा डार्क नव्हता. मला डार्क मेकअप आवडत नाही, त्यांनी केला होता. त्याच्यामुळे मग नंतर मी नाही करत. असं सहज काही असेल ना तर मी नाही करत.
फक्त तेवढं फाउंडेशन मी लावत नाही, मला आवडत नाही ते फाउंडेशन लावलं की विषय संपला. फाउंडेशनची पावडर लावते पण ती पण एकदम अशी हे लावते, काय ती लाईटवाली असते ना, एकदम लाईट ती लावते. मीनाखाकी पावडरसारखी असते ना, तो कलरची लावते, बाकी नाही लावत. डार्क असं म्हणून नाही जमतच नाही मला. देवाने, माझं म्हणणं असं आहे की देवाने दिलं आहे ना आपल्याला ते रूप, ते विचार करून दिलेलं आहे, मग त्याला कशाला रंगरंगोटी करायला पाहिजे, बरोबर आहे का नाही? त्याच्यावर मी काही करत नाही, जसं आहे तसे व्हिडिओ बनवते. आणि तसं पण जर मेकअपची गरज लागली तर इथं असतात फिल्टर, हे लावून घ्यायचे. कशाला उगाच आपलं पैसा आणि टाईम वेस्ट करायचा आहे का नाही? चला मी चहा पिते, नाही तर हा चहा पण थंड होईल, नंतर बोलते तुम्हाला. चला तर मग मी रेडी झाली आहे. इथं गाडीच्या इथे येऊन थांबले, पारसला बघते बाहेरून. पारस आल्याशिवाय त्या कामावर जाऊ शकत नाही, तर पारसला बघत आहे. येईलच पारस आता, सुटला ट्युशनवरून. मी टीचरला फोन केला तर तो मित्राच्या बरोबर निघाला आहे टीचर बोलल्या, तर मग आता येईलच 5 मिनिटात. तर इकडे मी गेली होती मंदिरामध्ये आणि पारस तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो आहे. ॲक्च्युली संध्याकाळी म्हणजे रात्रच झाली होती, टिफिन वगैरे देऊन मग मी गेली होती. तर खूप गर्दी होती. आतला व्हिडिओ तर मी घेतला नाही, कारण की पारस आणि मी आम्ही दोघं गेलेलो. तर तिकडे कसं की आतला व्हिडिओ वगैरे घेणं आम्हाला एवढं सुचलं नाही. माझं दर्शन झाल्यानंतर इथं आम्ही थोडंसं बाहेर फिरत होतो दोघंजणं, कारण आम्ही सगळं घरातलं करून गेलो होतो. म्हटलं थोडंसं फिरावं म्हणून ते फिरत होतं. तर पारस तुम्हाला सगळं दाखवत आहे. इकडे हे आमच्या इकडचं स्वयंभू मंदिर आहे. आमच्या इकडे आहे ते. आता हे इकडचे आहेत, म्हणजे माझ्या साईडला जे राहणारे आहेत त्यांना माहिती आहे की हे कुठला एरिया आहे ते. आणि समोर होता ना, त्याच्यामुळे मला जायचंच होतं. मागच्या समोर मला जायला भेटलं नव्हतं. आणि इथे खूप छान असं तलाव आहे आणि इकडचा व्ह्यू ना खूप बघण्यासारखा आहे, पण तो ना 6-7च्या दरम्यान खूप छान बघण्यासारखा आहे. मी कधीतरी परत एकदा जाईन ना तेव्हा नक्की शूट करेन, कारण की आता रात्र झाली होती, कारण मी टिफिन वगैरे सगळ्या गोष्टी देऊन मग गेली होती पारसला घेऊन तिकडे. आणि खूप गर्दी असल्यामुळे ना म्हणजे आतमधलं नाही मला शूट करता आलं, कारण पारस आणि मी आम्ही दोघं दर्शन घेत होतो आणि आतमध्ये घाई चालू होती. मी कुठे कॅमेरा वगैरे ऑन करणार, म्हणून मग आतमधलं देवाचं दर्शन घेताना मी नाही काही शूट वगैरे केलं. इकडे फक्त बाहेरचं म्हटलं पारसला चल आपण थोडंसं फिरूया, तर तो ना तुम्हाला सगळं दाखवत होता इकडे. नंतर मग त्यांनी फोन पकडला, मला म्हणत होता तू पुढे दाखव, मी शूट घेतो असं म्हणत होता. तर म्हटलं ठीक आहे. तर मग हे ना इथे गार्डन वगैरे पण आहे, खूप छान आहे मुलांना खेळण्यासाठी वगैरे. मी कधीतरी इथे येत असते, म्हणजे आता टाईम नाही भेटत जास्त, पण कधीतरी येते. इथे खूप शांत वातावरण आणि मला आवडतं इकडे यायला. तर मी येथे पुन्हा एकदा ना कधीतरी मी वेळ काढून नक्कीच जाईन, तेव्हा मी पूर्ण तिकडचं गार्डन वगैरे सगळं घेईन, तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेन. आता काय मला जास्त शूट नाही करता आलं, कारण मी उशिरा गेली होती. जवळजवळ मला वाटतं 9च्या दरम्यान काहीतरी मी गेली होती, 8:30-9च्या दरम्यान. आणि हे बघा ना किती छान तलाव आहे, मला खूप आवडतं इकडे यायला. आणि इकडे वारा वगैरे पण खूप छान असतो आणि शांतता असते. आणि इथे किती छान दिसत होतं ना, हे बिल्डिंगच्या सगळ्या लाईटी पडत होत्या त्याच्या तलावामध्ये, खूप सुंदर दिसत होतं. आणि खरंच 6-7 वाजता इथे जायचं. इकडे मग जास्त पुढे नाही गेली, कारण की उशीर पण होत होता. परत घरी येऊन आम्हाला दोघांना पण जेवायचं होतं. की खूप सुपर आहे इकडचं, मला खूप आवडतं इकडे यायला खूप. आणि पुढे ना ह्याच्या पुढे हायवे लागतो, तुम्ही बघत असाल तिकडे हायवे, गाड्या वगैरे जातात तिकडून. तर थोडंसंच फिरलो आम्ही. खूप मोठं गार्डन आहे हे मंदिराचा एरिया जो आहे ना तो खूप मोठा आहे. आणि इकडे बघा, इकडे मुलांना खेळण्यासाठी ना गार्डन आहे, खूप छान गार्डन आहे. तर हे सगळं आता बंद झालं होतं, तर त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे जाऊ देत. आता काय मला जास्त व्हिडिओ घेता आला नाही, कारण खूप गर्दी पण होती. मी तर विचार केला तर संध्याकाळ आहे, तर म्हणजे रात्र झालेली होती, तर थोडीसं कमी गर्दी असेल, पण खूप जास्त लाईन होती तिकडे. तर माझाच नंबर कसा तर मग आता आमचं देवाचं दर्शनही झालेलं आहे. आतमध्ये काय आम्ही व्हिडिओ घेतला नाही, कारण खूप गर्दी होती, त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे घेतला नाही. कारण पारस आणि मी दर्शन घेतलं करायचं. आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी, आमचं सगळं झालेलं आहे. आणि मग आम्ही असेच कनेक्ट राहा आणि आमची गाडी बाहेर होती, बघत राहा. आणि तिथपर्यंत आम्ही चालत दोघंजण चाललो होतो. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा आणि नक्की सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय बोलणं चाललं होतं. चला तर मग आता आम्ही जातो घरी जातो. चालत चलत नाही, आम्ही आमच्या गाडीवर जाणार आहे. आमची गाडी बाहेर आमची गाडी आहे, तर आम्ही बाहेर चालत जाणार आहोत. आणि चला तर मग
आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि आज श्रावणातला दुसरा सोमवारचा हा व्हिडिओ होता. चला तर मग बाय, गुड नाईट, शुभरात्री.